या दिवशी नखे कापा, पैसा कधीच हातातनं जाणार नाही, पण हा वार टाळा. नमस्कार मित्रांनो, नखे वाढवणं, त्यांना सजवणं ही आजकालची फॅशन आहे, परंतु खूप मोठे नखही आरोग्यासाठी घातकसुद्धा होतात. आपल्या नखामध्ये विष असतं असे म्हणतात, म्हणून जर चुकून एखादं ते नख कोणाला तरी लागलं ते जखम होते व त्याचे दुष्परिणाम भरपूर दिवस आपल्याला भोगावं पण लागतात. त्याशिवाय नखामध्ये घाण जमा होते आणि ते जेवण करताना आपल्या पोटात गेल्यास पोटात दुखू पण लागतं. म्हणून वेळेवेळेला नखाची स्वच्छता करणं फार गरजेचं आहे. आठवड्यातून एक दिवस तरी नख जरूर कापावी. नख कापवण्यासाठी काही ठराविक वेळ ठरलेली असते, त्या दिवशी नखे कापावीत आणि या दिवशी नख कापू नयेत असे काही नियम ठरलेले असतात. नखे कापण्यासाठी काही वार हे खूप वेगळे चांगले मानले जातात. रविवार शाळेला सुट्टी असते, त्याबरोबर नोकरदारांच्या व्यक्तीही रविवारी सुट्टी असते, म्हणून शक्यता रविवारी शांततेत नखे कापली जातात. म्हणून आपल्याला वाटतं की रविवारी फक्त नखे कापले पाहिजे, परंतु असं काही वार आहेत की ज्या दिवशी नख कापल्यास आपल्या जीवनातील सुख, समृद्धी आणि भरभराटपणा येतो. वारांचे आपले एक वेगळे महत्त्व असते आणि प्रत्येक वारामध्ये ग्रहाचा प्रवास असतो आणि आपण त्या दिवशी जे काही काम करतो त्या वारांशी संबंधित ग्रहात प्रवेश आपल्यावर पडत असतो. चला तर जाणून घेऊया की कोणत्या वारी नखे कापल्याने त्यांचे आपल्या जीवनावर कोणता परिणाम होतो. तर पहिला आहे सोमवार. सर्वांना वाटतं की आपण आरोग्य उत्तम राहावं, आपण निरोगी व स्वस्थ राहावं आणि म्हणून सर्वजण प्रयत्न करीत असतात. उत्तम आरोग्याची प्राप्त करायची असेल तर नक्कीच सोमवारी नखे कापावी. मनातल्या मनात निरोगी जीवनाची कामना करावी. मंगळवार हा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे. मंगळवारी नखे कापल्यास आपल्याला भरपूर आर्थिक लाभ होतो. आपल्या डोक्यावर कधीही कोणाचेही कर्ज राहत नाही. मंगळवारी नखे कापल्यास आपल्याकडे पैसा टिकून राहतो. पैशाच्या कोणत्याही समस्या अडकून जाणार नाहीत, म्हणून आर्थिक लाभासाठी फक्त मंगळवारी नख कापावी. बुधवार. बुध ग्रहाचा प्रभाव असतो. बुध ग्रह हा बुद्धीचा कारण आहे, म्हणून दर बुधवारी नख कापली तर आपली बौद्धिक प्रगती होते. त्याशिवाय सामान्य आणि चांगल्या मार्गाने पैसे मिळवण्यासाठी, धनप्राप्ती होण्यासाठी बुधवार हा अतिशय शुभ मानला जातो. आपल्याला आपल्या ज्ञानावर भर टाकायचा असेल तर बुधवारी नख काढावी. गुरुवार हा गुरुग्रहाचा वार आहे. गुरुग्रह जड ग्रह आहे, म्हणून असे म्हणतात की शक्यतो गुरु हलका होईल अशी कोणतीही कामे गुरुवारी करू नयेत. म्हणजे नखे कापणं या दिवशी चांगले मानले जात नाही, परंतु जर घरात नकोशा गोष्टी घडत असतील तर त्या सर्वासाठी आळा घालण्यासाठी गुरुवारी नखे कापावीत. गुरुवारी नखे कापून आपण आपल्या जीवनात अशुभ गोष्टीला दूर करू शकतो. त्याशिवाय गुरु हा अत्यंत ग्रह असून गुरुवारी नक्कीच आपल्यातील गुणगत्य वाढली लागतील. शुक्रवारी शुक्र ग्रहाचा वार आहे आणि शुक्र हा कलेचा कारण आहे, म्हणून जर आपण शुक्रवारी नख कापली तर यामुळं आपली प्रिय व्यक्तीची भेट होऊन आपल्याला मदत होते. म्हणून जर आपल्याला कोणाला भेटायची तीव्र इच्छा असेल, ओढ असेल तर शुक्रवारी नखे कापावीत. शनिवारी अजिबात नखे कापू नये. शनिवार नखे कापणे अशुभ मानले जाते. शनिवारी नखे कापल्यास आपली वाईट शक्ती वाढते. आपलं मन वाईट गोष्टीकडे आकर्षण होतं आणि आपल्या जीवनातील अशुभ गोष्टी घडतात. शनिवारी चुकूनही नख कापू नका. रविवारी बहुतेक व्यक्ती नखे कापतात, कारण या दिवशी शक्यता सगळ्यांना सुट्टी असते, परंतु रविवारी नख कापण्यासाठी अशुभ दिवस आहे. रविवारी नखे कापण्यास आपल्या कार्याला अडथळा निर्माण होतात, बाधा उत्पन्न होतात आणि काम पूर्ण होत नाही. म्हणून मंगळवार, बुधवार व शुक्रवार नखे कापावीत. आणि लक्षात ठेवा, उपवास असेल तर नख चुकूनही काढू नयेत. वक्राचा संपूर्ण फळ यामुळे मिळत नाही. एकादशी, चतुर्थी, अमावस्या या दिवशी नख कापू नयेत. अशा रात्रीच्या वेळेसही नख कापू नयेत.
कुंडलीतील बलवान व शुभ ग्रह कमजोर आणि परिमाण राहू केतू शनी या ग्रहांचा अशुभ प्रभाव वाढतो आणि यामुळं आपलं जीवन कष्टमय बनते. धन्यवाद मित्रांनो.